मी सतीश पारधी, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत महेश तांडेकरजी यांनी आपल्या शिक्षण संस्थेकरिता हजारो लोकांना निःशुल्क मोफत शिक्षण दिलेले आहे। त्या बाबतीत आपल्याला विस्तृतपणे सांगा। नमस्कार। नमस्कार, माझे नाव महेश तांडेकर। मी सक्सेस सामाजिक बौद्धिक संस्था जी ग्राम कुडवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर सध्याला आहे त्याच्या संस्था संचालक आहे। 2009ला माझ्या डोक्यात शिकत असताना एक संकल्पना आली की शिक्षण घेत असताना जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे मुबलक पैसा नाही, अशा विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये काय त्रास होतो, कारण की शिकत असताना मी त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या। आणि 2009ला मी सक्सेस सामाजिक बौद्धिक संस्थेच्या पहिला कार्यालय फुलचूर येथे सुरू केला। तो कार्यालय सुरू करताना माझ्याकडे फक्त 2 संगणक होते, ते पण मी व्याजाने पैसे घेऊन म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता घेतलेले होते। ती छोटीशी संकल्पना हळूहळू कशी मोठी होत गेली ते आज मला वास्तविकता त्याची जाणून येत आहे की जवळजवळ 5,500 विद्यार्थी आज आमच्या या सक्सेस सामाजिक बौद्धिक संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन निघाले। त्यापैकी जवळजवळ 1300-1400 विद्यार्थी आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत आहेत। विद्यार्थ्यांना नेहमी संगणक प्रशिक्षण देणे, सिलाई क्लास, ब्युटी पार्लर, त्याच प्रकारे आता शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, लॉजिस्टिकमध्ये आपलं डॉक्युमेंटेशन एक्झिक्युटिव्ह, अशा विविध प्रकारचे उपक्रम हे मोफत आणि सतत निरंतर आम्ही चालवण्याचा एक विडा हातामध्ये घेतलेला आहे। सुदैवाने ग्राम कुडवा येथे आज एक जनप्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतमध्ये जनतेने सुद्धा आमच्या इथे मॅडमला निवडून दिलं। त्या आपल्या कार्यप्रणालीला सुद्धा सगळ्यांची साथ मिळत आहे, याचा आम्हाला भरपूर आनंद आहे। आणि निश्चितच सक्सेस सामाजिक बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून हे मोफत प्रशिक्षणाचे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम निरंतर सुरू राहील, याची आजच्या या नवराष्ट्राच्या माध्यमातून मी सर्वांना शाश्वती देऊ इच्छितो। त्याच प्रकारे 2010ला मला D.Ed झाल्यानंतर शिकवण्याची एक संधी सुद्धा मिळाली। आणि आज या मागील 12 वर्षापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा जी मुंडीपार MIDCला आहे त्या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी करत असताना आज मला शासनाकडून एकही रुपया पगार नाही, पण त्या ठिकाणी 118 विद्यार्थी मोफत प्रशिक्षण घेत आहेत, ज्याचा सुद्धा मला एक वेगळा अनुभव आहे आणि आनंद हा समाजाकडून मिळत आहे। सुदैवाने या आपल्या केलेल्या कर्तृत्वामुळेच मला आज मुख्याध्यापक म्हणून त्या शाळेमध्ये रुजू होण्याची सुद्धा संधी मिळाली। आणि माझ्या प्रकारेच समाजामध्ये अनेक महेश तांडेकर जन्माला आले, त्यांनी सुद्धा सामोरं यावं आणि या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आपण चांगलं कसं काय करू शकतो यावर विचार करावा, मंथन करावं आणि कुठून तरी याची सुरुवात करावी। कारण की जीवनाचा उद्देश जर सक्सेस असेल तर सक्सेस पासूनच सुरुवात का नाही करायचं, या विचाराने मी सक्सेसला सुरू केलं होतं। आणि हळूहळू आज तो सक्सेस वेबसाईटवरती 1,30,000 लोकांनी त्या सक्सेसला आज व्ह्यूअर्स म्हणून आपण समाजामध्ये पाहू शकतोय। अशा प्रकारचं एक नाव आणि चांगलं काम या संस्थेअंतर्गत आम्ही करतोय, याची मला म्हणजे खूप आनंद होतोय। धन्यवाद। नमस्कार। आपल्याला मनमोकळेपणाने महेशजी तांडेकर यांनी केलेलं आपले कार्य गरिबाकरिता उत्थान करता पूर्णतः आपल्याला विस्तृतपणे सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।